विधी आयोगानं समान नागरी कायद्यासंदर्भात देशभरातून मतं मागवल्यावर आता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं त्याला तीव्र विरोध सुरू केला आहे। मराठवाड्यात मुस्लिम महिलांची स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे। मशिदींमध्ये मौलानांच्या माध्यमातून महिलांचं समुपदेशन करण्यात येत आहे। मोदी सरकार आमच्या धर्मात लुडबुड करत असल्याचा आरोप होतोय। ट्रिपल तलाक महिलांवर अन्यायकारक असल्याचं प्रतिज्ञापत्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं आहे। त्यालाही या मोहिमेद्वारे विरोध करण्यात येतोय। मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये केंद्र सरकार ढवळाढवळ करत असल्याचा आरोप होतोय। खुद्द बोर्डानं सुद्धा जोरदार पद्धतीनं हे सगळं फेटाळलंय। अशा पद्धतीनं धर्मामध्ये ढवळाढवळ चालणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आणि आता राज्यभरात या विरोधात एक सिग्नेचर कॅम्पेन सुरू झालंय। आपण डॉक्टर रफिक झकेरिया कॉलेज ऑफ वुमेन्स मध्ये आहोत। इथे सुद्धा मुली सिग्नेचर कॅम्पेनमध्ये सह्या करून या सगळ्या पद्धतीचा निषेध नोंदवत आहेत। आमचा धर्म आमचा आहे, त्यामध्ये कोणालाही इंटरफेअर करण्याचा अलाव नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्याच्या विरोधात हे एक सिग्नेचर कॅम्पेन सुरू आहे। या कॉलेजच्या मुलींनी याचा विरोध केलाय, या कॉलेजच्या प्रोफेसर्सने सुद्धा याचा विरोध केलाय। स्वतः हा विरोध कशासाठी आहे ते बोलण्यासाठी प्रोफेसर्स आपल्यासोबत आहे। आपण त्यांना विचारूया काय त्यांचं म्हणणं आहे। आप सभी लोग अपोज कर रहे हैं, क्या आपका कहना है इस बारे में, बताएंगे मुझे? मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड है, ये जो है तो हमारे कुरान के हिसाब से है, यानी जो कुरान में है, जो शरीयत में है, वही हमारा सिविल कोड होता है। ऐसा नहीं कि किसी ने अपनी मर्जी से लिखा है, ठीक है। तो इसमें कोई इन्वॉल्वमेंट या इसमें कोई इंटरफेरेंस टॉलरेट नहीं किया जा सकता। आप क्या बताएंगे? जी, जैसे हमारे साथी ने अभी कहा, हम लोग सभी जो है मुस्लिम पर्सनल लॉ में कोई मदाखलत बर्दाश्त इसलिए नहीं करेंगे कि हम लोग ऑलरेडी उस कानून से सेटिस्फाई हैं। ये जो मिसकंसेप्शन पैदा हुए हैं, ये कुछ लोगों की जो है लाइल्मी बोलिए या कम इल्मी बोलिए, उसकी वजह से फैले हैं। तो जो लोग इसको फॉलो करते हैं वो लोग लाइल्मी की बिना पर, कम इल्मी की बिना पर फॉलो करते हैं। तो हम खवातीन को जो है मुस्लिम पर्सनल लॉ में कोई प्रॉब्लम नहीं है और हम लोग हमारे इस्लाम में दिए गए इस्लामी हुकूक से मुकम्मल तरीके से मुतमईन है, सेटिस्फाई। आम्हालाच विरोध नाही तर सरकारला विरोध का, असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत अजून काही प्रोफेसर आहेत, त्यांना विचारूया आप क्या कहना चाहेंगे इस सभी बारे में? जो भी मुस्लिम पर्सनल लॉ बना है वो कुरान और हदीस की रोशनी में बना है और हमारा दीन मुकम्मल कर दिया गया है। अब उसमें कोई तब्दीली की गुंजाइश नहीं है और हमको अपने आप को सुधारना चाहिए, अपने तरीक़ों को सुधारना चाहिए, ना कि लॉ को सुधारने की ज़रूरत है। तो इसलिए मेरा यही कहना है कि हम पूरे मुस्लिम पर्सनल लॉ के साथ है। खुद्द महिला, मुली, प्रोफेसर्स म्हणतायत की हा इस्लाम हा आमचा धर्म आहे आणि यात कुठल्याही ढवळाढवळची आम्हाला गरज नाही। सरकारने आपलं काम करावं आणि आमचा धर्म आमच्यासाठी सोडावा। त्यामुळे खरं हे सगळं पाहता खरंच कुठेतरी सरकार या सगळ्यात ढवळाढवळ करतंय का असा प्रश्न पडतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।